नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप हंगाम 2026चे पीक विमा फॉर्म भरण्याचे चालू झालेले आहेत. तर मित्रांनो, हा फॉर्म तुम्ही स्वतः मोबाईलमधून कसा भरू शकता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, जे तुम्ही कोणताही ब्राउझर यूज करत असाल त्यावरती जाऊन तुम्ही PMFBY असं सर्च करायचं आहे. तुमच्यासमोर ही लिंक ओपन झाल्यानंतर असं पेज ओपन होऊन जाईल. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या सेटिंगमधून यावरती 3 डॉट दिसते, तिथून तुम्हाला ही वेबसाईट डेस्कटॉप साईटमधून निवडून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, फार्मर कॉर्नर ॲक्सेस एनरोल नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल, ज्यामध्ये आपण लॉग इन फॉर फार्मर किंवा गेस्ट फार्मर या दोन्ही ऑप्शनद्वारे रजिस्ट्रेशन करू शकतो. तर लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खालती आपल्याला डोंट हॅव रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असं रजिस्ट्रेशन फॉर न्यू फार्मरचं पेज ओपन होऊन जाईल. तर सर्वप्रथम आपल्याला ही सर्व माहिती भरायची आहे, ज्यामध्ये आपल्याला आपलं राज्य आणि आपले फार्मर डिटेल्सचं मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं बँकेची माहिती भरायची आहे. हे सर्व भरून हा कॅप्चा टाकून क्रिएट युजर करून आपल्याला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. तो खालती जो दिसत आहे तो कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP आलेला असेल. तो OTP आपल्याला इथे टाकून आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या OTP सबमिट केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर असं पेज ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला आपली पहिली जी आपण पीक विमा भरलेला आहे ती माहिती दिसेल. त्यानंतर मित्रांनो, होम या बटनवरती क्लिक करून फार्मर कॉर्नर ॲक्सेस ॲप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर हा फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तर महाराष्ट्र सिलेक्ट केले. त्यानंतर आपल्याला स्कीम सिलेक्ट करायची आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना. त्यानंतर खरीप हंगाम 2026 सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचं फुल नेम जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकलेलं असेल ते इथे येऊन जाईल. त्यानंतर पासबुक नेमही तिथे टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आपला ऑलरेडी रजिस्ट्रेशन केल्यामुळे तोही इथं कास्ट कॅटेगरी पण इथं विचारलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचं जेंडर विचारलेलं आहे. त्यानंतर फार्मर टाईप स्मॉल, मार्जिनल किंवा अदर हे ऑप्शन विचारले आहे, ते इथं ॲड करायचं आहे. त्यानंतर फार्मर कॅटेगरी ओनर टेनंट शेअर प्रॉपर हे इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं रेजिडेन्शियल डिटेल्स म्हणजे तुमचा पत्ता इथं द्यायचा आहे. त्यानंतर नॉमिनी इथं ॲड करू शकता. करायचं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर इथं तुमचं खालती इथं नॉमिनी टाकल्यानंतर खालती फार्मर ID इथं टाकायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ॲग्री स्टॅक सक्सेस केल्यानंतर फार्मर ID इथे टाकायचे आहे. तर शेतकरी बांधवांनो, पर्सनल आणि रेसिडेन्शियल ॲड्रेस ही माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर आपण नेक्स्ट या बटनवरती क्लिक करणार आहोत. नेक्स्ट आपल्याला बँक डिटेल्स ॲड करायचे आहेत. जर तुम्ही या अगोदर कधी फॉर्म भरलेला असेल तर तुमचे बँक डिटेल्स आपोआप येऊन जाईल. सिलेक्ट करून नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे क्रॉप डिटेल्स ॲड करायचे आहेत. तर सर्वप्रथम इथं लँड डिटेल्समध्ये आपलं गाव वगैरे सिलेक्ट करून ॲड न्यू डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं महाराष्ट्र स्टेट, तुमचं जिल्हा कोणता आहे तो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं रिव्हेन्यू सर्कल कोणतं आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं ग्रामपंचायत कोणती आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं विलेज तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही मिक्स क्रॉपिंग घेतलेलं असेल तर येस करा, नसेल तर नो करा आणि क्रॉप सिलेक्ट करा. तर प्रत्येक रिजननुसार वेगवेगळे इथं पिके ॲड केलेले आहेत. तर तुमच्या जे काय आहे ते तुम्ही सिलेक्ट करा आणि तुम्ही पेरणी डेट इथे टाकायची आहे.
जी तुम्ही पेरणी डेट इथे टाकणार आहे तीच पेरणी डेट तुम्ही पीक पेरा जो आहे त्या स्वयं घोषणापत्रावरही तीच सेम डेट टाकायची आहे. तर सर्वे नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. सर्वे नंबर आणि खाता नंबर म्हणजे तुमचा 8चा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 712चा नंबर इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुमचं लँड डिटेल तुमच्यासमोर दाखवत आहे. सिलेक्ट करून सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲड केल्यानंतर तुमची जमीन इथं ॲड झालेली दिसत आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पासबुक फोटो आणि तुमचे 712 उतारा आणि तुमचं पीक पेरा यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो सर्व माहिती ॲड केल्यानंतर आपल्याला चूज फाईल करायचं आहे, जे की आपल्याला 500 KB आतमध्ये अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो पासबुकचा फोटो, तुमचा 7/12/8 आणि तुमचं पीक पेरा प्रमाणपत्र इथं ॲड करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो चूज फाईलवरती क्लिक करून आपल्याला बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे. जर तुम्ही JPG फॉर्मॅटमध्ये जर अपलोड केलेलं असेल तर तुम्हाला व्ह्यू करता येईल. जर तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये जर अपलोड करत असाल तर तुम्हाला ते पाहता येणार नाही. त्यामुळे तुम्ही बघून ॲड करा. त्यानंतर आपल्याला यामध्ये पीक पेराही ॲड करायचा आहे. सर्व डॉक्युमेंट आपण ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनवरती क्लिक करण्या अगोदर आपल्याला अपलोड बटनवरती क्लिक करायचं आहे. सक्सेस झाल्यानंतरच आपल्याला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. जे काही पेमेंट तुम्ही जेवढं ॲड केलेलं आहे ते आपल्याला आय डिक्लेअर दॅट नॉट अवेल्ड ऑब्टेन्ड KCC. जर तुमच्याकडे KCCचं काही लोन नसेल तर आय डिक्लेअर दॅटवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण पेमेंटच्या ऑप्शनला गेलेलो आहे. तर मित्रांनो आपल्याला इथं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI थ्रू पेमेंट करण्यासाठी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण UPIद्वारे पेमेंट करणार आहोत. तर QR कोड आलेला आहे, मी पेमेंट करून घेत आहे. तर मित्रांनो पेमेंट केल्यानंतर आपल्याला असा आपला फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्यासमोर ओपन होऊन जाईल. अशा प्रकारे आपल्यासमोर आपला फॉर्म सबमिट झालेला दिसेल आणि हा फॉर्म आपण इथून डाउनलोडही करू शकतो. मित्रांनो आपण पेमेंट केल्यानंतर आपल्याला आपला ॲप्लिकेशन स्टेटसही इथून चेक करता येतं. तर आपल्याला जी क्रिएट झालेली पॉलिसी ID आहे ते इथे टाकून कॅपच्या इथं टाकून आपल्याला चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. आपण स्टेटस चेकमध्ये आपलं नाव आणि कोणती सीझन आणि आपण कशाला ॲप्लिकेशन केलेलं आहे दाखवत आहे. यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन सबमिटेड आणि पेमेंट स्टेटस सक्सेसफुल दाखवत आहे. आपलं व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून हा क्रॉप इन्शुरन्स पीक विमा भरू शकता. मित्रांनो हा पीक विमा भरण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही फॉर्म पीक विम्याचा भरून घ्या.